नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10 मार्च 2026च्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि त्यावरील आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत. जे नवीन विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील त्याने व्हिडिओला लाईक करायचे, आमचं चॅनल सबस्क्राईब करायचे. दररोजच्या चालू घडामोडी, डेली जीके, करंट अफेअर्स मराठीमधून आपल्याला दररोज या व्हिडिओमध्ये देण्यात येईल आणि त्याच्यावरील आधारित प्रश्न सुद्धा तुम्हाला दिले जातील. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC या ठिकाणी IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे हेड ऑफिस आहे. प्रश्न दुसरा, जगातील सुमारे 20% तेल वाहतूक कोणत्या सामुद्रधुनीतून होते? बघा, आता अमेरिका, इस्रायल व इराणचं युद्ध चालू आहे. आखाती देशामध्ये इराण आणि बाकीचे देश आहेत जे की तेल पुरवठा करणारे, जगाला तेल पुरवठा करणारे जास्तीत जास्त देश हे आखाती एरियामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी एक इराण आहे आणि इराणवरती वर्चस्व निर्माण करण्यासाठी अमेरिका हे सर्व युद्ध करते आणि या सर्व जे तेल पुरवठा करणारे देश आहेत यांच्याशी कनेक्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक सामुद्रधुनी आहे ज्याला स्टेट ऑफ हॉर्मुझची सामुद्रधुनी असे म्हणतात आणि ही एकमेव असा मार्ग आहे तिथून 20% वाहतूक, तेल पुरवठ्याची जगातली तेल वाहतूक जी आहे ती तिथून होते आणि त्याच्यावरती वर्चस्व सध्या इराणचं आहे. इराण तिथली वाहतूक सर्व इराणने बंद केली आहे आणि एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जगातील सुमारे 20% तेल वाहतूक कोणत्या सामुद्रधुनीतून होते? तर त्याचं उत्तर आहे हॉर्मुझ सामुद्रधुनी, स्टेट ऑफ हॉर्मुझ. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मग इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? व्यवस्थापकीय मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत? ठीक आहे, तर याचं उत्तर जे आहे ते क्रिस्टलिना जॉर्ज एवा. क्रिस्टलिना जॉर्ज एवा हे IMF चे MD आहेत. त्यापुढील प्रश्न, भारताचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री कोण आहेत? आता बघा, आता जे युद्ध चालू आहे आणि जे काही घडामोडी आहेत, आपले बरेचसे पर्यटक किंवा बरेचसे भारतीय जे आहेत ते इतर देशामध्ये आहेत जिथे युद्ध चालू आहे आणि तिथून आपले भारतीय आपल्या भारत देशामध्ये परत आणण्यासाठी खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि यासाठी एकच विभाग म्हणजे महत्वाचा आहे, तो म्हणजे परराष्ट्र मंत्रालय. आणि ते परराष्ट्र मंत्रालयाचे केंद्रीय परराष्ट्र जे आपले केंद्रीय मंत्री कोण आहेत, केंद्रीय परराष्ट्र मंत्री कोण आहेत याच्यावरती प्रश्न 100% येऊ शकतो. तर महत्वाचा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे S जयशंकर. त्याचं उत्तर आहे S जयशंकर. तर बघा, ह्या सर्व घडामोडी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत. याच्यावरती प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो आणि विचारला जाणार आहे. चला, आता याच्यावरती थोडीशी इतर म्हणजे विस्तृत माहिती पाहूया. थोडीशी याच्यापेक्षा विस्तृत माहिती तुम्हाला PDF मध्ये पाहायला मिळणार आहे. तर ती PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामचे चॅनलचं नाव दिलेलं आहे. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन पूर्ण आणि प्लस आणखी एक्स्ट्रा प्रश्न तुम्हाला यावरती पाहायला मिळणार आहेत आणि ते PDF तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा किंवा ती व्यवस्थित वाचून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. तर बघा काय झालेलं आहे, चलनवाढीचा जागतिक वणवा. ठीक आहे, चलनवाढ होणार आहे आणि त्यामुळे हा एक जागतिक वणवा आहे. तिसऱ्या महायुद्धामुळे याचे परिणाम होणार आहेत असं कोण सांगतंय? तर ते आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. ठीक आहे, पश्चिम आशियातील अमेरिका इराण संघर्ष वाढल्यामुळे, बघा, पश्चिम आशियातील अमेरिका इराण संघर्ष वाढल्यामुळे तेल पुरवठ्याच्या मार्गावर तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनी, स्टेट ऑफ हॉर्मुझ हा जगातील महत्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे आणि इथे काय व्हायलंय, इराण त्याच्यावरती दबाव टाकतोय. तिथली सर्व पुरवठा जो आहे ते बंद करण्यात आलेला आहे. इराण जे काही इराणचे शत्रू देश आहेत त्यांच्या सर्व
जहाजावरती इराण अटॅक करतोय आणि त्यांना तिथून पुढे जाऊ देत नाही. या मार्गातून जगातील सुमारे 20% तेल वाहतूक होते. बघा, जगातील 20% तेल वाहतूक या मार्गामधून होते. युद्धामुळे येथे वाहतूक अडथळली आहे. युद्धामुळे इथली वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. युद्धामुळे जागतिक पातळीवर चलनवाढीचा वणवा पेटेल असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिया यांनी दिला. बघा, क्रिस्टिना जॉर्जिया यांनी पूर्ण जगाला इशारा केलेला आहे की ही इथली जी तेल वाहतूक जी आहे, तेल पुरवठा जो केला जातो, ती तेल वाहतूक काय ठप्प करण्यात आलेली आहे. त्यामुळे चलनवाढ होणार आहे आणि चलनवाढ झाली तर महागाई वाढणार आहे. इंधन पुरवठ्यावर ताण झाल्यास भारतीय रुपयावर ताण. बघा, इंधन पुरवठ्यावर ताण झाला तर ऑब्विसली इंधन महाग होईल आणि त्यामुळे भारतीय रुपयावर ताण पडेल आणि महागाईत वाढ होईल आणि चालू खात्यातील तुटीत वाढीसह अर्थव्यवस्थेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आणि यामुळे काय होणार आहे? तुटी निर्माण होईल, आर्थिक परिस्थिती बिघडेल आणि सर्व काही महाग झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल असा इशारा IMF ने भारताला सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, याच्यावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता याच्या पुढे जाऊया आपण. याचा पुढचा प्रश्न जो आहे, पुढची घडामोड आहे आणि त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. 2028 चे उन्हाळी ऑलिम्पिक कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे? बघा, नेक्स्ट ऑलिम्पिक जे आहे ते 2028 मध्ये असणार आहे आणि ते समर ऑलिम्पिक असणार आहे. त्यामुळे ते कुठे आयोजित केले जाणार आहे? तर ते अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथे ते होणार आहे. आणि याची चर्चा जेव्हा भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, भारत T20चा विश्व विजेता झाला, त्यावेळेस भारताचा जो कप्तान आहे सूर्यकुमार यादव याला विचारलं की आता पुढचं तुम्ही काय करणार, पुढे काय करणार आहे? हा तुम्ही विश्वकप जिंकला, आता पुढचा विश्वकप जो आहे तो कोणता जिंकणार आहे? तुमची काय अपेक्षा आहे किंवा तुमची पुढची तयारी काय असेल? तर तिथे सूर्यकुमार यादव किंवा इतर प्लेयर जे आहेत ते म्हणले होते की आम्हाला इथून पुढचा जो ऑलिम्पिक मधला पहिला क्रिकेटचा जो कप असेल किंवा जे मेडल असेल ते आम्हाला जिंकायचं. त्यामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. म्हणून हा येथे प्रश्न घेण्यात आलेला आहे की 2028च्या ऑलिम्पिक आहे, मग त्याच्यामध्ये ते होणार आहे. कशामुळे होणार आहे? तर पुढचा प्रश्न, 2028 ऑलिम्पिक मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आलेला खेळ कोणता? बघा, 2028 मध्ये ऑलरेडी क्रिकेट समाविष्ट होतं, पण काही नंतर क्रिकेटला बाजूला करण्यात आलं. आता परत समाविष्ट करण्यात आलेला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट समाविष्ट केल्यामुळे भारताचं एक मेडल फिक्स होतं. त्यामुळे सर्वांना आशा आहे, सर्व भारतीय खेळाडूंना आशा आहे की आम्ही ते ऑलिम्पिकचं 2028चं गोल्ड मेडल भारताला मिळवून देऊ. चला, याचा पुढचा प्रश्न बघूया. तर याच्यावरती विस्तृत माहिती आपण बघू. 2028 ऑलिम्पिक गेम्स जे आहेत लॉस एंजेलिस LA28 2028 समर ऑलिम्पिक जे आहे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून ते अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित केले जाणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस. आणि स्पर्धेच्या तारखा सुद्धा नियोजित आहेत. उद्घाटन समारंभ 14 जुलै 2028 मध्ये, त्याचा समारोप 30 जुलै 2028, जवळपास 15 दिवसाच्या या स्पर्धा असतील. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पण लगेच जुलै नंतर ऑगस्ट मध्ये सुरू होतील, 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट. आणि पुन्हा समाविष्ट झालेले खेळ आहे क्रिकेट. 1900 नंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आला. 1900 अगोदर हा समाविष्ट होता. त्यानंतर बेसबॉल, सॉफ्टबॉल, लॅक्रोज हे सर्व खेळ परत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि भारतासाठी महत्व काय बघा, क्रिकेट T20 पुन्हा ऑलिम्पिक मध्ये आल्यामुळे बघा, क्रिकेट T20 परत ऑलिम्पिक मध्ये आले, T20 आलेला आहे. आणि भारतासाठी मोठी संधी आहे की भारताला क्रिकेटमध्ये पदक जिंकण्याची शक्यता जास्त मानली जाते. त्यामुळे भारताला पदक मिळवण्याची संधी जी आहे ती खूप मोठी संधी आहे आणि ती भारतालाच मिळणार असं सर्वांना वाटतंय. ठीक आहे, अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न जो आहे तो पण खूप महत्वाचा आहे. नामिबियातून आणलेली ज्वाला ही कोणत्या प्राण्याची प्रजाती आहे? बघा, ज्वाला ही कोणत्या प्राण्याची प्रजाती आहे? नामिबियामधून कोणते प्राणी आणले गेले होते? तर ते होते चित्ता. चित्ता हा जो प्राणी आहे तो नामिबियातून भारतामध्ये मागवण्यात आलेला आहे. आणि ज्वाला या चित्त्याला भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? बघा, ज्वाला नावाची चित्ता आहे जी की मादी आहे आणि ती मध्य प्रदेश मधील कुनो राष्ट्रीय उद्यान यामध्ये तिला सोडण्यात आले. चित्ते जे आहेत तिथे ठेवण्यात आलेले आहेत. ठीक आहे, याच्यावरची विस्तृत माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा, काय आहे माहिती?
माहिती अशी आहे की ज्वाला जी आहे ती 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून 8 चित्ते आणले होते, त्यापैकी एक आहे. आणि हा जो कार्यक्रम आपण म्हणतो इंटरनॅशनल लेवलचा, म्हणजे भारतामध्ये कुठला कार्यक्रम आहे तर चित्ता रिइंट्रोडक्शन इन इंडिया. भारतातले चित्ते लुप्त झालेले आहेत आणि ते परत चित्ते मिळवण्यासाठी किंवा चित्ते परत आपल्याला पाहायला मिळावे म्हणून नामिबिया सोबत एक अग्रीमेंट करून तिथले जे चित्ते आहेत ते आपण भारतात आणलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे चित्ता रिइंट्रोडक्शन इन इंडिया. ज्वाला ही नामिबियातून आणलेली मादी चित्ता आहे. 2023 मध्ये ज्वालाने भारतात 4 पिलांना जन्म दिला. बघा, तिला आणलं, ज्यासाठी तिला आणण्यात आलेलं आहे ते तिने केलं की 4 पिल्लांना जन्म दिला, म्हणजे इथून पुढे चित्ते 8 परत 4 पिल्ले झाले, म्हणजे 8 12 झाले. अशा प्रकारे त्याची वाढ व्हावी या उद्देशाने त्यांना आपण आणलेलं आहे आणि ते तिथे सुरू झालेले, म्हणून ते भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. आणि 2026 मध्ये परत 4 पिल्लांना तिने जन्म दिलेला आहे आणि भारतातील 70 वर्षानंतर चित्त्यांचा जन्म झाल्यामुळे, बघा 70 वर्ष हळूहळू लुप्त झालेले होते चित्ते आणि 70 वर्षानंतर खूप मोठा कार्यकाळ आहे, खूप मोठा काळ आहे आणि त्याच्यानंतर परत चित्ता जन्मलाय, म्हणून खूप ऐतिहासिक क्षण भारतासाठी होता. आणि नामिबियातून भारतात आणलेली मादी चित्ता ज्वाला ही कुनो राष्ट्रीय उद्यानात राहते आणि भारतात चित्त्यांच्या पुनर्स्थापनेच्या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावत आहे, म्हणून ती आता चर्चेत हा विषय आला होता चित्त्यांचा आणि त्याच्यावरती हा प्रश्न आपण घेतलेला आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे 2026 T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रोख पारितोषिक मिळाले? बघा, पारितोषिक देण्यात आलेलं आहे, जी ट्रॉफी देण्यात आली त्याच्यासोबत प्राइज सुद्धा देण्यात आलेलं आहे. ते जवळपास 30 लाख डॉलर किमतीचं प्राइज आहे, म्हणजे एवढे डॉलर 30 लाख मिळालेले, जे जवळपास भारतीय रुपयामध्ये 27.48 कोटी रुपये होतात. ते भारताला विजेता म्हणून एवढं पारितोषिक देण्यात आलेलं मिळालेलं आहे. आणि उपविजेता जो आहे न्यूझीलंड यांना 16 लाख डॉलर म्हणजे जवळपास 14.65 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर उपविजेता संघ न्यूझीलंडला 16 लाख डॉलर सुमारे 14.65 कोटी रुपये आणि भारत विश्वविजेता जो आहे त्याला 30 लाख डॉलर सुमारे 27.48 कोटी रुपये पारितोषिक म्हणून देण्यात आलेले आहेत. तर हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती हा प्रश्न इतर परीक्षेसाठी येऊ शकतो. येणाऱ्या तलाठी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, नेक्स्ट आहे आता याची थोडीशी माहिती, आपण विस्तृत माहिती पाहूया. भारतीय क्रिकेट टीम जो विजेता करंडक व रोख पारितोषिक, भारतीय क्रिकेट टीमचे विजेता विश्व करंडक जे आहे 2025 मध्ये 2 करंडक भारताने जिंकलेले, जे की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, त्याला चॅम्पियन्स करंडक मराठीमध्ये म्हणूया आपण, आणि आशिया चषक एशियन कप 2025 मध्ये हे 2 कप जिंकलेत आणि 2026 मध्ये T20 विश्वचषक. अशा प्रकारे भारत 3 हे झाले विश्वचषक आणि आणखी 2 असे 5 विश्वचषक विजेता हा भारत आहे. 2 म्हणजे 1983 चा वन डे इंटरनॅशनल ICC ट्रॉफी आणि दुसरी 2011 म्हणजे आपला MS धोनीने जिंकलेली ट्रॉफी. अशा प्रकारचे हे 5 विश्वचषक जे आहेत क्रिकेट मधले भारताकडे आहेत. त्यामधले हे 3 आहेत 2025 आणि 26 मध्ये, आणि 24 लाच आपण T20 ट्रॉफी जी आहे ती जिंकली होती, लगेच 26 ला जिंकली. ठीक आहे, तर या T20 विश्वचषक 2026 मध्ये भारताला रोख पारितोषिक जे आहे ते 30 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 27.48 कोटी रुपये मिळाले. उपविजेता जो आहे न्यूझीलंड संघ याला 16 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 14.65 कोटी रुपये आणि सर्वोत्तम खेळाडू संजू सॅमसन याला भारतीय रुपयामध्ये 21 लाख रुपये बक्षीस मिळालेलं आहे. अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्यानंतरचा पुढील प्रश्न 2026 मधून 2026 मध्ये सामूहिक पसायदान जे आहे तो गायनाचा जागतिक विक्रम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? पसायदान गायनाचा जागतिक विश्वविक्रम जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे. पसायदान आहे म्हणजे महाराष्ट्रामधील आहे, ते आहे पैठण. ते जे आहे पैठण. ठीक आहे, पैठण या ठिकाणी 2026 मध्ये सामूहिक पसायदान गायनाचा जागतिक विक्रम झालेला आहे. आणि नाथषष्ठी महोत्सवातील सामूहिकरित्या गायले गेलेले पसायदान कोणत्या संतांनी रचले? पसायदान जे आहे
ते संत ज्ञानेश्वर याने त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये रचलेले आहेत. ठीक आहे, याच्यावरती विस्तृत माहिती किंवा पुढील प्रश्न आपण पाहू. बघा, पुढचा आणखी प्रश्न याच घडामोडीवरती आहे. पसायदान हा कोणत्या ग्रंथाच्या शेवटी येणारा प्रार्थना भाग आहे? तो आहे ज्ञानेश्वरीचा. आणि महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत? बघा, ही सगळी माहिती जी पुरवली जाते, दिली जाते, विधान आता अधिवेशन होतं त्यामध्ये ही माहिती मिळालेली आहे. तर त्याचे जे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत ते आपले महाराष्ट्राचे जे आहेत ते आशिष शेलार हे आहेत, माननीय मंत्री आशिष शेलार, जे की महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत. ठीक आहे, आपण 4 प्रश्न या घडामोडीवर पाहिले. आता ती घडामोडी जी आहे तर ती घडामोडी तुम्हाला आपल्या पीडीएफ मध्ये विस्तृतपणे वाचायला मिळेल. तर पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला दररोजचं पीडीएफ मिळेल. त्या पीडीएफ मध्ये चालू घडामोडीची डिटेल माहिती प्लस त्याच्यावरती आणखी प्रश्न तुम्हाला त्यावरती पाहायला मिळणार आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि असंच तुम्हाला ही सर्व माहिती दररोजच्या चालू घडामोडीवरती तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.